भांडी घासायची खरी मजा तर थंडीच्या दिवसातच येते. पाण्याखाली हात घालूच वाटत नाही. मी तर देवाचं नाव घेऊन अक्षरशः पाण्याखाली हात घालते. इतकी थंडी वाजते सकाळ संध्याकाळ आणि त्यावेळेस आपल्याला भांडी घासावे लागतात आणि आपल्याला भांडी घासू वाटत नाही, गार पाण्यात हात घालू वाटत नाही. आणि माझा बबडू मम्मी बघू कसं गार लागतंय म्हणून पाण्याखाली हात घालायला चालला होता आणि इथं मी भांडी घासत होते आणि माझ्या शेजारी उभा राहून त्याची मजा चालली होती. कॅमेऱ्यामध्ये काही वाकडे तिकडे तोंड करत होता. सकाळ संध्याकाळ आपल्याला भांडी घासावे लागतात आणि तेव्हा सगळ्यात जास्त थंडी वाजत असते. आणि काय करायचं, आपल्या 5वीला पुजलेली कामं उन्हाळा पावसाळा हिवाळा आपल्याला तर करावीच लागतात आणि ते आपल्यालाच करावे लागतात. आणि कोण म्हणणार नाही की गार लागत असेल तर नको घासू भांडी, आणि म्हटलं तरी नंतर नका व्हायना ते आपल्यालाच घासावी लागतात. जाऊ द्या, लय झालं ज्ञान द्यायचं. खरं तर मला हे स्वतःलाच करता येत नाही. मला भांडी घासूच वाटत नाही. भांडी घासणे माझ्या सगळ्यात न आवडतं काम आहे. आता भांडी धुवून ठेवण्यासाठी मी कोणत्याच प्रकारची जाळी वापरत नाही. ही माझी मांडणी होती जुनी, तिलाच ठाकून ठोकून कापून मी तिथं फिट केली आहे माझ्या किचन वरती आणि त्यावरती भांडी धुवून झाली की मांडून घेते. म्हणाय गेलं तर मी लय आळशी आहे. मी जर जाळीत भांडी ठेवली ना तर ती माझ्याच्याने मांडणंच होत नाही परत मांडणीवरती. जाळीतूनच भांडी घेऊन मी स्वयंपाक करते आणि जेवायला वाढते. त्याच्यामुळे मी जाळीचं झंझटच ठेवलं नाही माझ्यासाठी. मला नाही वाटत माझ्यासारखे नमुने असतील आळशी म्हणून. आणि जर तुम्ही असाल तर मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि मग काय, रात्रीच किचन साफ करून भांडी घासून झालं माझं सगळं. आणि एवढं थंडीमध्ये रात्री कुडकुडत मी किचन साफ करून गॅस पुसून ठेवला होता आणि सकाळ सकाळ दूध उतू घालवलं मी. बघा झालं, जाऊ द्या, काय करायचं आता. बड़ी बड़ी दुनिया में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. बाय.